सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम शेतकरी मित्र, तुमचं नाव सांगा साहेब. तुमचं राहणार तालुका बरोबर. काका तुमचा परिचय? माझं नाव नागोराव नत्तूजी बागडे, मुक्काम पोस्ट कांशिनी. तर शेतकरी मित्र, आपण इथं कपाशी या पिकात उभा आहे बरोबर. एकंदरीत किती क्षेत्र आहे? माझं 3 एकर आहे आणि 2 एकर 2 एकर आहे ना. याने पूर्ण 5 एकराची कापूस आहे बरोबर. आणि आता आपल्या याला आपण सुरुवातीला ग्रीन लाईफ तंत्रज्ञानाचं काय केलं आहे साहेब? आणि ते सुरुवातीला बियाण्याला औषध लावले साहेब. अच्छा तुम्ही दिल्याप्रमाणे समजा अच्छा तीच प्रक्रिया केली आणि लागवण केली. लागवण केली तर आमची पूर्ण उगवण शक्यता म्हणा तशी पूर्णपणे निघाली समजा. अच्छा, म्हणजे पूर्ण कपाशी. हो निघाली, फेल झाली नाही काही एक बी. अच्छा, म्हणजे जे लोकांना डबल टोपावी लागली ते तुम्हाला टोपा नाही लागली. अच्छा. अजून काय बदल वाटतात साहेब? बदल म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा खूप क्वालिटी चांगली वाटून राहिली आम्हाला. अच्छा अच्छा, निरोगी आहे. दरवेळेसपेक्षा काहीतरी वेगळी वाटते ना. आणि आता तुम्ही कपाशीच्या पानाबद्दल थोडंसं बोलत होते, काय तुम्हाला फरक वाटतंय नेमकं? कपाशीचं पान तर आम्हाला खूप मोठं वाटून राहिलं, बिलकुल असं हिरवगार आणि टाईट वाटून राहिलं बिलकुल. अच्छा. आणि फळफांद्या वगैरे? फळफांद्या बुडापासून 4 इंचापासूनच त्याला फांद्याला झालेले आहेत समजा. झालेले आहेत ना. हो. बरं, आता हे तुमच्या बाजूला या साईडला तुम्हीच आता सांगितलं आहे कपाशीचा प्लॉट आहे, आपण बघू शकतो. हे जर मी इथं बांधावर आलेलं आहे बघा, हे इथं काकांचं शेत आहे आणि इथं बाजूला हे एक रासायनिक शेतकरी आहेत बरोबर. तर यांच्या कपाशीची अवस्था आपण बघू शकतो. आणि इथून हे बांध बदललं, हे कपाशीची अवस्था आपण बघू शकता शेतकरी मित्र बघा. आता हे दोन्ही याच्यात काय फरक आहे साहेब? नाही, फरक तर बराचसा दिसून राहिला समजा. अच्छा, म्हणजे काय काय नेमकं? कारण पानात बी फरक आहे. त्याचे पानं लहान आहेत, त्याचे आपले मोठमोठे झालेले आहेत बरोबर आणि हे आपल्या पराठीचा हिरवेपणा जास्त वाटून राहिला. बरोबर. वाढलेली आहे पुन्हा अधिक. आता 36 दिवस झाले फक्त या पराठीला समजा लागवण करायला. बरोबर. 36 दिवसात आता जवळपास 1.25 फुटाची झालेली आहे. अच्छा. आणि ती पराठी हिच्यापेक्षा 2-3 दिवसांना कमी आहे समजा. तिला 33 दिवस झाले असतील. अच्छा, 33 दिवस झाले तर ती 1 फुटाने वाढली अजून. म्हणजे डबलचा फरक आहे असं म्हणता येईल का? हो, हो, है ना वाढीत. आणि त्यांनी फवारणी वगैरे केली आहे का सर? हो, 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 इथं आपण सुद्धा एक फवारणी हो, हो, झालेली आहे. झालेली आहे, पण ग्रीन लाईफची बरोबर. आणि जसं काका मी तुमचं म्हणजे आपलं फोनवर पहिले बोलणं झालं होतं, हो, तर तुमचे काही प्रश्न होते की बा सर रासायनिक शिवाय शक्य आहे का, हो. है ना, आणि ऑर्गॅनिकवर विश्वास कसा केला पाहिजे. तर तुम्हाला आता काय वाटतं आहे? नाही, रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिक चांगलंच आहे. चांगलं आहे ना. म्हणजे आपण जिथं जे तुम्ही विश्वास टाकून हे शेती करायला लागले तर तुम्हाला कुठंतरी त्याचा फायदा दिसत आहे बरोबर. आणि तेच जर आपण रासायनिक केलं असतं तर बाजूवाल्यांची जी परिस्थिती आहे तीच आपली असती बरोबर. म्हणजे आज रोजी असं म्हणता येईल का तुम्ही समाधानी आहे म्हणून? हो, हो, समाधानी आहे. प्लस तुम्हाला साहेब मार्गदर्शन जे आहे, आम्ही कसं करतो मार्गदर्शन? नाही, मार्गदर्शन व्यवस्थित आहे सर. व्यवस्थित आहे. तुमचे फोन्स प्रत्येक वेळेस उचलतात. आमचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा एक वेळा अजून येऊन गेले, आता पुन्हा आम्ही डबल आलेलो आहे बरोबर. आणि जे तुम्हाला पाहिजे म्हणजे जे मार्गदर्शन जेवढंही पाहिजे ते मार्गदर्शन पूर्ण 100% भेटतं आहे ना. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल साहेब? नाही, आम्ही जी परिस्थिती आमची आहे हां. ते आम्ही सांगणारच आहे समजा. अच्छा. नाही, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल? शेतकऱ्यांनी करून पाहायला पाहिजे का तंत्रज्ञान? नाही, करून पाहिलेच पाहिजे. आता आमचा अनुभव आला हां, तसा आम्ही आमचा अनुभव दुसऱ्या शेतकऱ्याला सांगणारच आहे आम्ही. बरोबर आहे. म्हणजे कुठंतरी रिझल्ट आलेला आहे ते तुम्ही सांगणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांनी करून पाहायला पाहिजे. अरे बरं, एक काही खर्च खूप आला का हो? नाही नाही नाही, खर्च काही जास्त नाही तेवढा. जसं बियाण्याला आपण औषध जी लावली ते किती रुपयाला लागले तुम्हाला? बियाण्याले औषध तर काय 5 एकराले आम्ही 420 रुपयाची. 5 एकराला 420 रुपये. ते काही मोठे म्हणजे एक सर याचं फवाऱ्याचं थोडंसं जास्त भाव वाटला. हो, पण त्याचे रिझल्टही तेवढे आहेत. बरं, आता तुम्ही जे आपण जे कपाशीला जे औषध लावलं 420 रुपयाचं लावलं बरं. 420 रुपयात किती झालं तुमचं? 5 एकर क्षेत्र.
5 एकर क्षेत्र झालं. म्हणजे एका एकराला किती खर्च लागला? एका एकराले जवळपास 80 रुपये. 80 रुपये एकरात एवढे सुंदर रिझल्ट भेटू शकतात का? नाही मॅडम. बरं वाटतंय का? म्हणजे तुम्ही खोटं तर नाही बोलत आहे? नाही. खोटं बोलायचं काय? म्हणजे मी बोलतो आहे म्हणून मी तुम्हाला काही पैसे वगैरे दिले आहे असं? नाही, बिलकुल हा? नाही. असं आहे का काही काका? बिलकुल नाही. बरं काय तुम्ही काय नेमकं वाटलं काय तुम्हाला? नाही, पहिल्यापेक्षा सुधारणा आहे पिकाच्या ह्याच्यात, वाढीतही आहे, क्वालिटीमध्येही आहे. अच्छा, हा, आणि हिरवीगार आहे. हिरवीगार आहे. म्हणजे काका शेतात आल्यावर असं करमते का हो? हा? आहे ना? जाऊन वाटत आम्हाला. क्या बात आहे. घरी नाही जावं वाटत ना. आणि हे याच पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी केलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. बिलकुल फायदा होईल. तर गुप्ता ॲग्रो सर्व्हिस तुम्हाला पूर्ण 100% माहिती पुरवते. आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे बरोबर तुम्हाला सर्व्हिस देऊन राहिले. बरोबर. तुम्ही दादा तुमचा परिचय द्या. एक युवा शेतकरी आहे तिथं. हां, यांचे चिरंजीव आहेत, काकांचे चिरंजीव आहेत. बरोबर. बागडे साहेब, तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक वापरायला लागले तर काय वाटलं, काय होतं तुम्हाला नेमकं? सरनं सांगितले त्याप्रमाणे आम्ही पाहिलं, करून एकदा करून पाव म्हटलं. अच्छा. हो. पहिले सुरुवातीला तुम्हाला आत्मविश्वास होता का? नाही, नव्हता. विश्वास ठेवून याच्यावर विश्वास पण याच्यावर भरोसा होता. याच्यावर भरोसा होता म्हणून चला बा करून पाहू. आणि आज रोजी आज रोजी वाटून राहिलं. हां, की काहीतरी योग्य आहे. हो. बरोबर. आता इथून पूर्ण टेक्निक तुम्ही 100% वापरणार हो, आहे. आहात. आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल दादा? की बा एकदा करून पाहिले पाहिजे. करून पाहायला पाहिजे ना. हो. एक वेळा एक स्प्रे तरी करून पाहायला पाहिजे. आणि रिझल्ट अनुभवला पाहिजे. बरोबर. हो. धन्यवाद.